नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय चालू आहे, कसं चालू आहे? आज आपलं जे लाईव्ह सेशन होणार होतं त्याला काहीतरी तांत्रिक कारणामुळं मी रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ते करतोय आणि तुम्हाला सांगतोय, व्यवस्थित प्रकारे सांगतो, सगळं सांगतो, ते सांगणार आहे. फक्त लाईव्हपेक्षा मी तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आपल्याला काय काय घ्यायचं आहे. बघा, सायन्सची तयारी कशी करावी. आपलं लाईव्ह सेशन होतं, पण मग काही तांत्रिक कारणामुळं पावसा पाण्याचे दिवस आहे, काही आहे, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम आल्यामुळं मी लाईव्ह येऊ शकलो नाही. पण मी तुम्हाला रेकॉर्डिंग फॉर्ममध्ये या सगळ्या गोष्टी बाळांना अवेलेबल करून देतोय. बघा, सायन्सची तयारी कशी करावी. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे बघा, गुरु किरण कोचिंग क्लासेस. या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आकाश विटेकर सर तुम्हाला सायन्स कशा प्रकारे शिकवतात, काय शिकवतात, व्यवस्थित कशा प्रकारे तयार करून घेतात, या सगळ्या गोष्टींचा काय लावा बाळांनो, अंदाज लावा. आणि तुम्हाला जे पण देईल ते व्यवस्थित देईल, हा माझा शब्द आहे बाळांनो. ठीक आहे, चला. तर आजच्या सेक्शनमध्ये आपण काय काय घेणार आहे बघा. आजच्या सेक्शनमध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला सिलेबस सांगतो. बघा, आपल्याकडं सायन्सला पार्ट 1 कोणते कोणते, पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन सेक्शन आहे बाळांनो. पार्ट 1 आणि पार्ट 2 म्हणजे दोन समजा, बरोबर. आता पार्ट 1 मध्ये सगळ्यांना माहिती आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री याचे मेन चॅप्टर असतात. आपल्याला दोन्ही मिळून 20 चॅप्टरचा बाळांनो अभ्यास करायचा आहे. 20 चॅप्टरमध्ये 10 + 10 आपण याचं काय करू शकतो, इव्होल्युशन लावू शकतो. ठीक आहे. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री, फिजिक्सचे चॅप्टर असणारे बाळांनो आपल्याला 6 आणि केमिस्ट्री चॅप्टर असणारे 4. बघा, सगळ्यात पहिला चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण काय काय शिकणार सर. ग्रॅव्हिटेशन तसा सोपा चॅप्टर आहे, पण मुलांना तो अवघड जातो, बरोबर. ग्रॅव्हिटेशनमध्ये ग्रॅव्हिटी काय असते, इस्केप व्हेलॉसिटी काय असते, फ्री फॉल काय असतो, त्याच्यानंतर आपल्याला वेट आणि मासमध्ये काय फरक असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे शिकायच्या आहे, बरोबर. चॅप्टर एकदम सोपा आहे. इक्वेशन वगैरे न्यूमेरिकल सिरीज आपल्याला विचारले जातात. वेटेज जास्त आहे बाळांनो, जास्त लक्ष द्यावं लागणार आहे आणि तुम्हाला जास्त तयारी पण करावी लागणार आहे. कारण आता बोर्ड क्वेश्चन बदलतंय, पॅटर्न बदलला आहे बोर्डचा. प्रत्येक वेळेस नवीन क्वेश्चन फ्रेम होतोय, बदलायलाच पाहिजे, कारण काळाची गरज आहे. तुम्हाला नीट जेईची तयारी करायची आहे, MST CET करायची आहे, नवीन एक्झामला फेस करायचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला या सगळ्या गोष्टीची सवय लावाच लागणार आहे. ठीक आहे. बघा, सेकंड चॅप्टर आहे तो असणार आहे केमिस्ट्रीचा, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. म्हणजे एलिमेंटला कशा प्रकारे पिरियोडिकली क्लासिफाय केलं होतं याचं स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत व्यवस्थित सांगितलंय बाळांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सायंटिस्ट सांगितले, वेगवेगळे कॅरेक्टर सांगितले, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय असतं, ॲटॉमिक नंबर काय असतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास याच्यामध्ये आपण केलेला आहे. थर्ड नंबरचा चॅप्टर आहे बघा, केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. या चॅप्टरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन काय असतं, त्याचा कसा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे. ठीक आहे. केमिकल रिॲक्शनवर कोणते फॅक्टर डिपेंड असतात, कोणते फॅक्टर त्याच्यावरती अफेक्ट करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सांगितलेल्या आहे बाळांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट नावाचा चॅप्टर आहे, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक करंट कसा असतो, काय असतो, मॅग्नेटिक इफेक्ट काय असतो करंटचा, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आहे हीट. हीट काय असतं, हीटचं युनिट काय असतं, लॅटंट हीट काय असतं, वेपरायझेशन काय असतं, फ्युजन काय असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर काय असतं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असतं, त्याच्यानंतर ड्यू काय असतं, ड्यू पॉईंट काय असतो, ह्युमिडिटी काय असतं, हे सगळे पॉईंट आपल्याला याच्यामध्ये सांगितलेले. हा पण महत्त्वाचा चॅप्टर बाळांनो. बघा, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मागच्या वर्षी आपण 9वीला असताना रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकलो होतो बाळांनो. यावर्षी आपल्याला रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकायचे. रिफ्लेक्शन म्हणजे जेव्हा लाईट एका मीडियमवरून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा त्याचं काय होतं, त्याचा पाथ चेंज होतो, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. या सगळ्या गोष्टींचा बाळांनो आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ओके, चलो नेक्स्ट. लेन्सेस चॅप्टर आहे, भिंगे म्हणतो आपण त्याला. वेगवेगळे लेन्सेसचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहे. कॉन्केव्ह लेन्स काय असणार आहे, कॉन्व्हेक्स लेन्स काय असणार आहे, सगळ्या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर मेटलर्जी. मेटलर्जीमध्ये स्टार्टिंगला तुम्हाला मेटल्स आणि नॉन मेटल्स काय असतात याच्याबद्दल माहिती दिलेली बाळांनो. त्याच्यानंतर मेटलर्जी काय असतं, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल काय असतं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कार्बन कंपाऊंड सांगितलंय. मागच्या वर्षी तुम्हाला कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट नावाचा चॅप्टर होता, तो थोडा एक्सटेंड केलेला आहे. कार्बन काय असतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, त्याच्या रिॲक्शन काय असतात, त्याचे कार्बनचे कंपाऊंड असतात, IUPAC नोमेनक्लेचर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडं त्याचे नोमेनक्लेचर झाल्यावर त्याची माहिती वगैरे सांगितली. ॲप्लिकेशन बेस्ड चॅप्टर आहे बाळांनो, सोपा आहे, अभ्यास करा. ठीक आहे. स्पेस मिशनमध्ये तुम्हाला स्पेस आणि काय म्हणतात त्याला, स्पेस क्राफ्ट काय असतात, मिशन कोणत्या प्रकारचे असतात, 2 प्रकारचे मिशन असतात.
की पृथ्वीच्या आजूबाजूचा अभ्यास करणे आणि सोलर सिस्टमचा अभ्यास करणे, म्हणजे पृथ्वीच्या सराउंडिंगचा अभ्यास करणे आणि पूर्ण सोलर सिस्टीमचा अभ्यास करणे. हे दोन प्रकारचे मिशन असतात. ते कशा प्रकारे केले जातात, सॅटेलाईटचे टाईप काय असतात, आर्टिफिशियल सॅटेलाईट काय असतो, वेगवेगळ्या सॅटेलाईटची माहिती सांगितली, वेगवेगळ्या देशांनी कसे काम केले, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पेस मिशनमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बाळांनो, पिरियडिक क्लासिफिकेशन, केमिकल रिॲक्शन, मेटलर्जी आणि कार्बन कंपाऊंड हे 4 टॉपिक असणारे केमिस्ट्रीचे, बाकीचे 6 टॉपिक असणारे ग्रॅव्हिटेशनचे. बरोबर. कसा अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा, मास्तर तुम्हाला सांगणार आहे, आकाश वेटेकर सर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. फक्त बघा, लक्ष द्या आणि सिलेबस समजून घ्या. ठीक आहे बाळांनो. आता मी ब्लँक ठेवलंय बघा, कारण मला तुम्हाला प्रत्येक चॅप्टर सांगायचं आहे. कशाचा, बायोलॉजी काय असतं, कसं असतं. बघा, बायोलॉजीमध्ये सगळ्यात पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन. एकदम सोपा टॉपिक आहे बाळांनो. त्याच्यामध्ये आपल्याला हेरिडिटी काय असतं, बरोबर, आणि इव्होल्युशन कसं प्रकारे झाले, इव्हिडन्स काय असतात त्याचे, मानव कसं काय म्हणतो आपण त्याला, मानवाची उत्क्रांती कशी झाली, ह्युमन इव्होल्युशन काय होतं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. सेकंड चॅप्टर आहे बाळांनो, बघा, लाईफ प्रोसेस पार्ट 1. हा पण इंटरेस्टिंग टॉपिक आहे बाळांनो. याच्यामध्ये तुम्हाला सगळं लाईफ प्रोसेस कशा असतात, त्याचं कॅरी करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला तिथं करायचा आहे, ते तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये थर्ड टॉपिक आहे लाईफ प्रोसेस पार्ट 2. बरोबर बाळांनो. याच्यामध्ये तुम्हाला मेनली रिप्रोडक्शन सांगितलंय, प्लांटमधलं, ॲनिमलमधलं, जास्त करून ॲनिमलमधलं सांगितलंय, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, सगळ्या गोष्टी इथं कव्हर केलेल्या आहे. बरोबर. त्याच्यानंतर 4 नंबरचं टॉपिक आहे बाळांनो, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. बाळांनो, हे टॉपिक जे आहे EVSचे, याचा तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, कारण याच्यावरती तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. टॉपिकचं नाव काय बाळांनो, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. 5वा टॉपिक आहे बघा, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ठीक आहे. हे टॉपिक एकदम सोपे आहे, पण याच्यावरती प्रश्न कसाही फ्रेम होऊ शकतो आणि बोर्ड ती गोष्ट करतोय, करायलाच पाहिजे, कारण आपण 10वीला आहे आपण, आणि आपल्याला सगळ्या गोष्टी जमल्याच पाहिजे बाळांनो. ठीक आहे. चला, नेक्स्ट टॉपिक आहे बघा. आता एवढे टॉपिक झाले. पहिला हेरिडिटी आणि इव्होल्युशन, सेकंड आहे लाईफ प्रोसेस पार्ट 1, लाईफ प्रोसेस पार्ट 2, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचा टॉपिक सांगतो. बघा, पुढचा टॉपिक काय आहे बघा, 6वा टॉपिक आहे ॲनिमलचं क्लासिफिकेशन. ॲनिमल कशा प्रकारे आपण क्लासिफाय करतो, हा आपला टॉपिक आहे बाळांनो, ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा टॉपिक आहे बघा, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. मायक्रोबायोलॉजीचा आपण आपल्या डेली लाईफमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये, मायक्रोबायोलॉजी म्हणजे मायक्रोबचा स्टडी. ठीक आहे. याचा स्टडी करून आपण कोणकोणते प्रोडक्ट तयार करू शकतो, कसं करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. ठीक आहे. चलो, 8वा टॉपिक आहे बायोटेक्नॉलॉजी बाळांनो, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बायोटेक काय असतं, कसं असतं, त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. 9वा टॉपिक आहे बाळांनो बघा, सोशल हेल्थ. ठीक आहे. सोशल हेल्थ म्हणजे सामाजिक आरोग्य म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, तुमचा मित्र ॲडवानी करू लागला, तुम्ही काय करशाल, सिंपल असेच क्वेश्चन विचारले आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, हां मला लई काही वाटतं, तसं नाही, तुला याच्याबद्दल समजा एक सेंटेन्स दिलं, क्वेश्चन दिलाय, याच्याबद्दल तुला काय वाटतं, ह्या गोष्टी तिथं विचारल्या जातात. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती बरं का बाळांनो, चहा आपत्ती नाही. आपत्ती आणि चहा आपत्तीमध्ये फरक असतो. आपत्ती म्हणजे डिझास्टर किंवा आपत्ती म्हणजे अचानक घडणारी गोष्ट. एखादी गोष्ट जर अचानक घडते त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, आपत्ती म्हणतो. चहा आपत्ती नाही, काय म्हणतो, आपत्ती. काय म्हणतो, आपत्ती. ठीक आहे. बरं, चला, तुम्ही आता मामाच्या घरी गेले असेल, मस्त धिंगाणा वगैरे चालू असेल, तुमचा अभ्यास वगैरे, अभ्यासाशी तुमचा काही संबंध नसेल हे मला माहिती आहे. बरोबर. बाळांना अभ्यासाशी संबंध आणावं लागणार आहे. कशा प्रकारे आणावं लागणार आहे बघा. आता मास्टर तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, आता आपला पेपर पॅटर्न कसा आहे बाळांनो. सगळ्यात पहिला प्रश्न आहे क्वेश्चन फर्स्ट, त्याच्यामध्ये एक आहे MCQs. ठीक आहे. म्हणजे ते कोपऱ्यात तुम्ही विचारत नाही का, पहिल्याचं काय आहे, दुसऱ्याचं काय आहे, तिसऱ्याचं काय आहे, हे क्वेश्चन म्हणजे MCQs. ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन असतो, हा असतो ऑब्जेक्टिव्ह टाईप. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे ट्रू ऑर फॉल्स, नेम द फॉलोइंग, युनिट लिहा, ह्या सगळे क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जाते. ह्याला असते बाळांनो 5 मार्क, ह्याला असते 5 मार्क. ठीक आहे. 5 आणि 5 10 होते, हे मला माहिती आहे. बरोबर.
5 आणि 5 किती मार्क होते 10. एवढं मी गणित शिकलेलं आहे. सायन्स पण येतं मला आणि एवढं थोडंसं मॅथ पण येतं. ठीक आहे. क्वेश्चन सेकंड असणार आहे बाळांनो, याच्यामध्ये पण ए असणार आहे. तो असणार आहे गिव्ह सायंटिफिक रिझन. ठीक आहे. इथे 3 क्वेश्चन असणार आहे. 3 पैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि त्यांना मार्क असणार आहे 4. ठीक आहे. आता इथं बी असणार आहे सॉल्व द फॉलोइंग. काय असणार आहे? सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग म्हणजे खालील प्रश्न सॉल्व करा. 5 क्वेश्चन असणार आहे बाळांनो. 5 पैकी तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व करायचे. ओके. याला असणार आहे 6 मार्क. ठीक आहे. पुन्हा 4 आणि 6 मार्क मिळून होतात 10 मार्क. ओके. कळालं का पेपर पॅटर्न? सगळ्यात पहिला प्रश्न त्याच्यामधला ए 5 मार्कासाठी MCQs, त्याच्यानंतर बी ऑब्जेक्टिव्ह 5 मार्कासाठी, दोन्ही मिळून झाले 10 मार्क. त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड ए मध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन 4 मार्काला, सॉल्व द फॉलोइंग 6 मार्काला, म्हणजे किती झाले 10 मार्क. 10 आणि 10 झाले 20, म्हणजे 20 मार्क मला भेटले. नाही भेटले अजून अभ्यास करावा लागणार आहे. नाला का तुला जायले मला माहिती आहे. अभ्यास कर आणि मग मार्क घे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा. सेकंड क्वेश्चन झाला. क्वेश्चन थर्ड बाळांनो सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरोबर. सॉल्व द फॉलोइंग असं त्याचं काहीतरी नाव असतं किंवा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन असतो. बघा याच्यावरती 8 क्वेश्चन असतात. किती असतात? 8 क्वेश्चन. ठीक आहे. 8 क्वेश्चन पैकी तुला नालायका 5 क्वेश्चन चांगले सोडवायचे. किती सोडवायचे? 5 क्वेश्चन. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असणार आहे? 3 मार्क. म्हणजे किती झाले? प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क. किती सोडवायचे? 5. 5 गुणिले 3 म्हणजे किती झाले? 15 मार्क. म्हणजे एकच क्वेश्चन आपले किती मार्क कव्हर करतो बाळांनो? 15 मार्क. मागचे 20 आणि 15 किती झाले? 35. आता उरले बाळांनो फक्त सॉल्व इन इवन असा एक क्वेश्चन असतो लास्टवाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असतात. 2 क्वेश्चन पैकी तुम्हाला एक सॉल्व करायचा असतो. 5 मार्क असतात म्हणजे मिळाले 5 मार्क. ठीक आहे. बाळांनो याच्यामध्ये ए टाईपचा क्वेश्चन असतो, बी टाईपचा क्वेश्चन असतो, ए नॉर्मल असतो, बी मध्ये तुम्हाला पार्ट दिलेले असतात. ठीक आहे. म्हणजे आपले पहिले 20, पहिला क्वेश्चन 5 मार्क, पहिल्यातला पहिला, पहिल्यातला दुसरा 5 मार्क, त्याच्यानंतर तिसरा 4 म्हणजे दुसऱ्यातला पहिला, नंतर 6 मार्क, त्याच्यानंतर 15 मार्क आणि 5 मार्क. बरोबर. 5 आणि 5 10, 4 14 16 म्हणजे 20, 20 आणि 15 35 आणि झाले 40 मार्क. ठीक आहे. मग बाळांनो कसं असणार आहे की पार्ट 1 ला 40 मार्क आणि पार्ट 2 ला 40 मार्क. पण एवढं खुश नाही व्हायचं बाळांनो, कारण थोडा पेपर पॅटर्न बदलणार आहे. तुम्ही लय अभ्यास करत होते, थोडं चेंज करते गव्हर्नमेंट आणि करायलाच पाहिजे. पेपर पॅटर्न जर बदलला तर त्याचे अपडेट तुम्हाला भेटेल. पण आतापर्यंत जो आपल्याकडे पेपर पॅटर्न आहे तो आपण फॉलो करतोय. तो अशा प्रकारे आहे. ठीक आहे. बघा पेपर पॅटर्न कळाला. चलो नेक्स्ट. एक्झाम प्लॅन काय काय करायचं बघा बाळांनो. चॅप्टर वाईज अभ्यास करायचा आहे. 10 टॉपिक आहे. 10 आणि 10 20 टॉपिक आहे. 20 टॉपिकचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आमच्याकडून काय काय भेटू शकतं. ठीक आहे. तुम्हाला या सगळ्या टॉपिकचे मेनली समजा सगळ्यात पहिले केमिस्ट्रीचे, त्याच्यानंतर फिजिक्सचे आणि बायोलॉजीचे हे सगळे लेक्चर तुम्हाला अवेलेबल होते. बरोबर. व्यवस्थित प्लॅनिंग करायची आहे. एका लेक्चरमध्ये बाळांनो आम्ही एक कन्सेप्ट शिकवणार आहे. एका लेक्चरमध्ये एक कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता बघा सपोर्ट सिस्टम. बाळांनो सायन्स विषयाचं नाव आलं की आकाश विटेकर सरांचं नाव घ्यायचं. फक्त नाव घ्यायचं म्हणजे ते नाही भाजीत भाजी मेथीची आणि डॅश डॅश माझी प्रीतीची, ते नाव नाही. सायन्ससाठी तुम्हाला काही ताण असला तर लोड घ्यायचा नाही. मास्टरकडे यायचं, आकाश विटेकर सरकडं, प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे. तुमची सपोर्ट सिस्टीम. तुम्हाला काय करणार आहे, वर्षभर तुम्हाला आकाश विटेकर सर सायन्सबद्दल व्यवस्थित गायडन्स करणार आहे बाळा. जेवढं शक्य होईल तेवढं मी जेवढं शक्य करू शकतो केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं तुम्हाला प्रॉपरली मी गायडन्स करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिक्ससाठी एक सरप्राईज फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल मी करून देईल आपल्याच यूट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले दोन्ही चॅनल गुरुकिरण कोचिंग क्लासेस आणि मास्टर सायन्सवाला प्रॉपरली भेटेल. सगळं भेटेल. फक्त दम शांतता धरा आणि व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. ओके. चलो हां फॅकल्टी मी असणार आहे आणि अजून एक फॅकल्टी सरप्राईज असणार आहे. ठीक आहे.
यूट्यूबला तुम्हाला फ्री लेक्चर भेटणार आहे सगळे पूर्ण याच्यानुसार. फक्त तुम्हाला आता काय लावतो मी, टाइम टेबल लावून देतो. टाइम टेबलनुसार तुम्हाला लेक्चर भेटतील बाळांनो, आणि तुम्ही त्याचा प्रॉपरली टाइम टेबलनुसार अभ्यास करा. मग टाइम टेबलनुसार तुम्हाला मार्क पडतील आणि स्वाहा होईल म्हणजे चांगला रिझल्ट लागेल. ठीक आहे. आणि हे पूर्ण काय असणार आहे, फक्त स्टेट बोर्डसाठी असणार आहे. सर मी CBSEला आहे, मी काय करू, मी जीव देऊ का? तू जीव नको देऊ, तुझ्यासाठी मी काहीतरी करतो बाळा. मी तुला पण प्रॉपरली सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देतो, फक्त वेळ दे. ठीक आहे. कारण हा प्लॅन आपण लागू करणार आहे. त्याच्यानंतर आपण CBSEसाठी पण करणार आहे, सायन्ससाठी. ठीक आहे. बाकीचे विषय नाही, पण सायन्स तुमचं पार करून देऊ. तुम्ही म्हणता ना सायन्स खूप डोकेदुखी आमचं, डोकेदुखी आम्ही काढून घेऊ. ठीक आहे. बरं, आता तुम्हाला काय करायचं आहे, सर मी काय करू शकतो? तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. कोणतं गुरु किरण कोचिंग क्लासेस नावाचं यूट्यूब चॅनल आहे, हे सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मास्टर मराठीमधून आहे मास्टर, त्याच्यानंतर सायन्स इंग्लिशमधून आहे, आणि नंतर वाला हा मराठीमधून आहे. मस्त म्हणजे मास्टर सायन्सवाला हे चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे. दोन्ही चॅनल सबस्क्राईब करायचे, बरोबर. आणि तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या फ्रेंडपर्यंत, गर्लफ्रेंड नाही, गर्ल आणि फ्रेंडपर्यंत किंवा बॉय आणि फ्रेंडपर्यंत या सगळ्या गोष्टीपर्यंत या गोष्टी पोहोचवायच्या आहे. बाळांनो, जर काही अडचण असली 70 58 87 46 60 हा मास्टरचा नंबर आहे, म्हणजे स्वतः आकाश विटेकर सरांचा नंबर आहे, म्हणजे माझाच नंबर आहे. ठीक आहे. तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सायन्सबद्दल तुमची अडचण वगैरे काय असेल ते सांगू शकतात. बाळांनो, सगळं भेटन, प्रॉपरली भेटन. फक्त सपोर्ट करा, मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या मुलांना नाही, मित्रांना सांगा. आणि सगळ्यात जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. तुम्हाला जर आवडलं, तुम्हाला अजून काही लेक्चर लागणार असेल 8वी 9वीचे, ते पण मला सांगा. पण ह्या वर्षी म्हणजे आता सध्या तुम्हाला प्रॉपरली 10वीचं भेटेल, 10वी स्टेट बोर्ड, त्याच्यानंतर तुम्हाला 10वी CBSEचं सायन्सचं भेटेल. ठीक आहे. असेच नवनवीन आणि चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. ठीक आहे. आता मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. ठीक आहे. आणि बस झालं, आता मामाच्या घरी गेले, सगळं केलं, सुट्ट्या एन्जॉय केल्या. आता प्रॉपरली अभ्यास करा. हाच वेळ आहे बाळांनो, कारण 2026-27 तुमच्या लाईफमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. एकदा गेलेला टाईम, म्हणजे आज 25 मे आहे, तर 25 मे वापस येणार आहे का? नाही. आपला गेलेला टाईम वापस येत नाही. ठीक आहे. हा महत्त्वाचा टाईम आपल्यासाठी वापरा, कोणाला देऊ नका, कोणासाठीही फ्रीमध्ये हा टाईम खर्च करू नका. ओके. टाईमपास नावाची गोष्ट आपल्याला लाईफमधून काढून टाका. प्रॉपरली अभ्यास करा, प्रॉपरली द्या, 100% रिझल्ट भेटेल. ठीक आहे. आकाश विटेकर सर आणि त्यांची पूर्ण टीम तुमच्यासोबत आहे. व्यवस्थित अभ्यास करा, चांगला करा. धन्यवाद. ओके. आपण भेटूया लवकरच लाईव्ह लेक्चरमध्ये. ठीक आहे. थँक्यू.